मित्रांनो, गर्दी कशाची असेल तर काय वाटतंय तुम्हाला? तर चला मग सांगतो मी माझ्या ब्लॉग मध्ये. तर हरे कृष्ण मित्रांनो, आशा करतो सगळेजण एकदम मस्त आणि मजेत असतील. तर मग काय सकाळ सकाळ मध्ये आलो होतो बजरंगबलीच्या मंदिरावरती बजरंगबलीचं दर्शन करण्यासाठी. तर मग काय मित्रांनो, मी तर बजरंगबलीचं दर्शन करतोय आणि तुम्ही ना मंदिराचं निरीक्षण करा. तर केलं गेलं का मग निरीक्षण तर सांगतो मग मी. तर मग मी माझ्या गावाला एक संदेश देतो, कारण आमच्या गावामध्ये जितके पण लग्न होत असते तितके सगळं नवरदेव तर इथं येत असतील ना, कारण बजरंगबली शिवाय तर काय नवरदेवाचं लगीन लागू शकत नाही. तर मग जे बाहेरचे लोक येत असतील ते आमच्या गावाचं काय नाव घेऊन जातील, यार काय सुंदर होतं बजरंगबलीचं मंदिर. तर माझ्या गावाला सांगणं माझं या मंदिराकडे पण लक्ष द्या, कारण परमेश्वर बसलाय न्याय निवाडा करण्यासाठी. तर माझं सांगणं माझ्या गावाच्या सगळ्या माझ्या मित्रांना आपण सगळेजण मिळून बजरंगबलीच्या मंदिराचा काहीतरी बदलाव करूया. तर मग काय थोड्या वेळानंतर तर मला जावं लागतंय बस्त्याला, म्हणजे माझ्या डिक्रियाच्या. तर मग काय फायनली आम्ही एकदम मोठ्या दुकानात येऊन लागलो बस्त्याच्या. तर मला बसत्यातून असं वाटतं जसं काय मी यात्रेला आलोय, कारण इथं काम फक्त 4-5 जण असतात, बाकीचे सगळे लोक फक्त गर्दी करतात. मग काय फायनली बस्तेवाल्यांकडून आम्हाला सगळ्यांना जेवण होतं, म्हणजेच लाडू आणि चिवडा. मग काय जेवण केल्यानंतर फायनली मी हॉटेलच्या बाहेर आलोय, म्हणजेच आम्ही सोंगीर मध्ये आहेत हा. तर मग काय माझ्या वाड्यावरचे नातेवाईक सांगत होते आम्हाला ब्लॉग मध्ये घेत का, फायनली त्यांना पण ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं. चला तर मित्रांनो, भेटू मग आपण नंतरच्या ब्लॉग मध्ये.